खानिवली गावातील आणि हे तुंगारे परिवार, या तुंगारे परिवाराच्या मातोश्री कैलासवासी चित्रा नामदेव तुंगारे आईसाहेबांना 25/8/2024 रोजी देवाज्ञा झाली. त्यांचं अल्पशा आजाराने निधन झालं आणि त्यांच्या प्रथम पुण्यस्मरण दिनानिमित्त आपण या ठिकाणी ही प्रवचन सेवा आयोजित केलेली आहे. आईसाहेबांच्या पश्चात खऱ्या अर्थानं हे तुंगारे परिवार अर्थात मोठं परिवार आहे. या परिवारातील आमचे मोठे दादा असतील अर्थात वसंत काका असतील, ज्यांच्या सहचारिणींच्या पुण्यस्मरण दिनानिमित्त या ठिकाणी आपण ही प्रवचन सेवा आयोजित केलेली आहे, ते नामदेव काका असतील आणि त्यांचे छोटे बंधू बालकृष्ण काका. त्याचप्रमाणे आईसाहेबांची मुलं अर्थात पुतण्या अर्थात रोशन दादा असतील, जितेंद्र दादा असतील, दीप असेल, पूनमताई असतील, अस्मिताताई असतील आणि परिका असेल. अशाप्रमाणे हा संपूर्ण तुंगारे परिवार आणि या परिवारामध्ये कार्य करत असताना खऱ्या अर्थानं वयाच्या 58व्या वर्षी हृदय विकाराच्या तीव्र झटक्याने आईसाहेबांचं निधन झालं. खर तर या तुंगारे परिवाराचा आदर्श इतर परिवारांनी घ्यावा असं आदर्शयुक्त तुंगारे परिवार. मी आदर्शयुक्त यासाठी म्हणतोय की आज या कलियुगामध्ये आम्हाला अनेक विचाराची माणसं पाहायला मिळतात, वेगवेगळ्या गुणांनी वेगवेगळ्या कर्माची माणसं आम्हाला पाहायला मिळतात. पण आज या ठिकाणी आल्यानंतर असं समजलं की आज हे तिघेही भाऊ अर्थात आमचे वसंत काका असतील, नामदेव काका असतील आणि बालकृष्ण काका असतील, हे तिघेही एकत्र राहून आणि आजही त्यांच्या मुलांची लग्न होत असताना सुद्धा, काही लग्नासारखी मुलं असताना सुद्धा, त्यांना सुना आलेल्या असताना सुद्धा या सगळ्या महिला, हे सगळे पुरुष एकत्र राहून आपल्या जीवनाचा आनंद घेतात. एकत्र कुटुंब पद्धती आजही या तुंगारे परिवारामध्ये आपल्याला पाहायला मिळते. खऱ्या अर्थानं अतिशय चांगल्या प्रकारे या ठिकाणी आईसाहेबांनी कार्य केलं. तुम्ही किती जगलात याला महत्व नाही, कसे वागलात याला महत्व आहे. आत्मा गेल्यानंतर तुमच्या देहाचं काय झालं यापेक्षा तो अंतरात्मा असताना तुम्ही किंवा तुमच्या देहाने काय केलं याला विशेष महत्व आहे. आणि म्हणून आज जर पाहायला गेलं तर आज या कलियुगातल्या माता आपल्याला अशा काही पाहायला मिळतात की स्वतःच्या मुलाची काळजी, स्वतःच्या मुलाचं संगोपन करायचं आलं तरी त्यांना भारी पडतंय. अशा कितीतरी माता आपल्याला पाहायला मिळतात. पण आज अंगणवाडी सेविका म्हणून कार्य करत असताना या गावातील अनेकांच्या मुलांवर संस्कार करण्याचं काम आमच्या आईसाहेबांनी केलेलं आहे. अंगणवाडी सेविका म्हणून त्या ठिकाणी कार्य करत असताना अनेक मुलांचं संगोपन करणं, अनेक मुलांवर चांगल्या प्रकारे संस्कार करणं, अनेक मुलांना चांगल्या प्रकारे मार्गदर्शन करण्याचं काम आमच्या आईसाहेबांनी त्या ठिकाणी केलेलं आहे, आमच्या काकींनी त्या ठिकाणी केलेलं आहे. आणि म्हणून ज्यांच्या पुण्यस्मरण दिनानिमित्त आपण ही प्रवचन सेवा आयोजित केलेली आहे, कैलासवासी चित्रा नामदेव तुंगारे काकी या ठिकाणी अंगणवाडी सेविका म्हणून त्यांनी कार्य केलं. आणि अंगणवाडी सेविका म्हणजे आपल्याला माहिती आहे, एकदा काही मुलं मोठी झाली ना की त्यांना सांभाळणं सोपं आहे, बरं का. शाळा असेल, हायस्कूल असेल, कॉलेज असेल, त्यांची त्यांना जबाबदारी कळते. मुलं मोठी झाल्यानंतर सांभाळणं सोपं आहे. पण लहान लहान मुलं ज्यांना शी काय आणि शू काय कळत नाही, आता शी शू आलंय ती बात वेगळी आहे काय. आणि म्हणून मग आज काय झालंय माहितीये का, गावातल्या अंगणवाड्या ज्या ओस पडताना दिसतात ना, त्याला कारण तेच आहे. खरं तर आमच्यावर जिथे संस्कार झाले ना, आम्हाला जिथे मार्गदर्शन मिळालं आणि आम्ही घडलो, त्या अंगणवाड्या आज ओस पडताना आम्हाला दिसतात. का तर आमचे शिशू आले ना, बरं का.
आता त्या ठिकाणी जर पाहायला गेलं तर काय असतंय आणि काय संस्कार आणि काय शिकवण त्याविषयी काय बोलायला नको किंवा बोलायची आपल्याला गरजही नाही. पण आम्ही अंगणवाडीत शिकलेलो आहोत, आम्ही बालवाडीत शिकलेलो आहोत, आम्ही ज्या शाळांमध्ये शिकलेलो आहोत ना, तिथे नक्कीच शिक्षणाबरोबर संस्कारही होते आणि शिक्षणाबरोबर संस्कार देण्याचं काम आमच्या चित्रा नामदेव तुंगारे कैलासवासी काकींनी या ठिकाणी अनेक मुलांवर त्या प्रकारे संस्कार केले, मार्गदर्शन केलं. आणि खऱ्या अर्थानं एक अंगणवाडी सेविका म्हणून कार्य करत असताना ज्या काही योजना असतील, जे सरकारी कर्मचारी म्हणून त्यांच्या वाट्याला आलेली जी काही सेवा असेल ती त्यांनी नम्रपणे पार पडण्याचं काम केलं. त्याच्यामध्ये विशेष म्हणजे कोविड काळामध्ये, कोरोनाच्या काळामध्ये त्यांनी अतिशय चांगल्या प्रकारे त्या रुग्णांची किंवा गावातील ग्रामस्थांची सुद्धा सेवा केली. अतिशय चांगल्या प्रकारे तिथे त्यांच्या वाट्याला जे काम आलं ते नम्रपणे केलं, प्रामाणिकपणे केलं. म्हणून पंचायत समितीने त्यांचा गौरव केला, त्या ठिकाणी त्यांना पुरस्कार देऊन सन्मानित करण्यात आलं. अशा प्रकारे कार्य आईसाहेबांचं होतं. आणि अशा प्रकारे कार्य करत असताना खऱ्या अर्थानं सेवानिवृत्तीला फक्त 2 वर्षे बाकी होती. आलं का लक्षात? सेवानिवृत्तीला फक्त 2 वर्षे बाकी होती. कसं आम्ही एक कल्पना करतोय ना, नाही का? आता ती अनेक वर्षे काकींनी आपल्या सेवा करत असताना त्यांच्या मनामध्ये एक विचार असेल की अरे सेवानिवृत्तीला आता फक्त 2 वर्षे बाकी आहेत. आतापर्यंत आपण केलेली मेहनत, धावपळ, नाही का, सगळ्या काही गोष्टी आणि त्या कशातच कमी नाही पडल्या. व घरात सुद्धा त्यांनी मुलांवर चांगल्या प्रकारे संस्कार करण्याचं काम केलं, दुजाभाव केला नाही. आणि विशेष म्हणजे या महिलांचा धन्यवाद देऊ इच्छितोय. या तुंगारे परिवारातील ज्या काही सुना आहेत, या महिला आहेत, अर्थात त्या जावा असतील, त्यांनाही या ठिकाणी धन्यवाद देऊ इच्छितोय की कुठल्याही प्रकारे वादविवाद न करता, कुठल्याही प्रकारे भांडण तंटा न करता, द्वेष मत्सर न करता गुण्या गोविंदाने त्या राहिल्या आणि राहतात, हे महत्वाचं आहे. आणि हे खऱ्या अर्थानं सगळ्यात चांगले, सगळ्यात उत्तम संस्कार आहेत. म्हणून खऱ्या अर्थानं या ठिकाणी अगदी सेवानिवृत्तीला फक्त 2 वर्षे बाकी असताना या ठिकाणी आईसाहेबांना, काकींना हृदय विकाराचा तीव्र झटका आला. खरं तर कोणाच्याही स्वप्नात नसेल त्या पुतण्यांना अर्थात बाबांना, अर्थात त्या काकांना, दिरांना, भावजायांना, जावांना, बरं का, कोणालाही असं कल्पनेतही नसेल या तुंगारे परिवाराला की आपल्यातून एक माणूस निघून जाणार आहे, आपल्यातून एक महिला निघून जाणार आहेत. अशा प्रकारे कल्पनेत नसलेलंही कार्य त्या ठिकाणी झालं. अशा प्रकारे एक दुःखद प्रसंग या तुंगारे परिवारावर आला आणि त्यांच्या खऱ्या अर्थानं कैलासवासी चित्रा नामदेव तुंगारे काकींच्या प्रथम पुण्यस्मरण त्या निमित्त या ठिकाणी आपण ही प्रवचन सेवा आयोजित केलेली आहे. खरं तर जाणं प्रत्येकाला आहे. आपण सुरुवातीलाच विचार केला की माणूस किती जगला यापेक्षा कसा जगला आणि कसा वागला याला विशेष महत्व आहे, बरं का. तुम्ही किती वर्ष जगताय त्यापेक्षा तुम्ही कसे जगताय आणि कसे वागताय याला विशेष महत्व आहे. आणि आपलं जगणं वागणं जे आहे ना, मरणोत्तर तेवढंच राहत असतंय, बाकी काही राहत नाही. तुम्ही किती संपत्ती कमवता ना, तुम्ही काय 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 गोळा करता ना, तुम्ही अजून काय काय उपयोग करता ना, कोणी विचारत नाही. एकदा माणूस गेला ना की त्याने त्याच्या आयुष्यामध्ये केलेली कर्म, त्याचा विचार त्या ठिकाणी केला जातो. कशा पद्धतीने जगला वागला याचाच विचार केला जातो. आणि म्हणून आमचं जगणं वागणं कसं असावं तर आदर्शयुक्त असावं, चांगल्या प्रकारे असावं. देहाने जरी गेलो तरी असं म्हणतात, मरावे परी कीर्ती रूपी उरावे. आणि कीर्ती रूपाने जर आम्हाला उरायचं असेल, कीर्ती रूपाने जर आम्हाला राहायचं असेल तर तेवढं आम्ही काम केलं पाहिजे की आम्ही आमचं स्वतःचं कार्य करत असताना, आमचा स्वतःचा संसार प्रपंच करत असताना त्या ठिकाणी आम्ही इतरांचाही विचार केला पाहिजे. आम्ही सुखी होता होता इतरांच्या सुखाचा विचार आम्हाला करता येतो का? आमचा संसार आम्हाला सुंदर करता करता कोणाचा द्वेष तर आमच्याकडून घडत नाही ना, कोणाचा मत्सर तर आमच्याकडून घडत नाही ना, याचा विचार आम्ही केला पाहिजे. आमचं जगणं वागणं कसं आहे याच्याकडे आम्ही अधिक लक्ष दिलं पाहिजे. आणि खऱ्या अर्थानं त्यालाच परमार्थ म्हणतात, त्यालाच भक्ती म्हणतात, बरं का. आमच्या जगण्या वागण्यापासून भक्तीला सुरुवात होत असते. आमच्या राहण्यापासून, आमच्या कर्मापासून, आमच्या विचारांपासून भक्तीला सुरुवात होत असते. आणि म्हणून आम्ही पहिलं लक्ष दिलं पाहिजे की आम्ही कशा पद्धतीने राहिलो पाहिजे, कशा पद्धतीने जगलो पाहिजे, कशा पद्धतीने वागलो पाहिजे. संतांनी सुद्धा याच देहाचा आधार घेऊन, अर्थात हे देह म्हणजे नरदेह म्हणजे साधन आहे आणि याच साधनाचा आधार घेऊन जे आपल्याला साध्य करायचंय ते केलेलं आहे.
जगद्गुरु तुकोबांचा जर आम्ही विचार केला, माऊली ज्ञानोबांचा विचार केला, शांतीब्रह्मनाथ महाराजांचा विचार केला, संत शिरोमणी नामदेव महाराजांचा विचार केला, आदी करून सर्व संतांचा जर आम्ही विचार केला, तर या नरदेहामध्ये येऊन अर्थात नरदेह रूपी साधनाचा आधार घेऊनच त्यांना जे काही साध्य करायचं ते साध्य केलं त्यांनी. आम्हालाही तेच करायचं आहे. जोपर्यंत हा देह आहे ना तोपर्यंत आम्हाला ते कार्य करायचं आहे. एकदा देह सोडला ना, एकदा हा देह निघून गेला ना की पुन्हा आपल्याला हाच देह मिळेल, नरदेहच मिळेल, मनुष्य जन्मच मिळेल सांगू शकत नाही. मनुष्य जन्मच मिळेल सांगू शकत नाही. आताच जर आमचा आम्ही विचार केला तर बघा, हा नरदेह आम्हाला अशा पद्धतीने मिळालेला आहे की त्या ठिकाणी त्याची जाणीव करून देत असताना, मार्गदर्शन करत असताना असं म्हटलेलं आहे, पाप पुण्य समकृत हा मग नरयनुष्य जायते. कुठेतरी 83,99,999 योनींमध्ये आम्ही जगत वागत असताना काहीतरी पुण्यकर्म आमच्याकडून घडली असते, बरं का, काहीतरी पुण्यकर्म घडली असतील आणि ती पुण्यकर्म घडली आमच्याकडून, म्हणून या ठिकाणी आम्हाला नरदेह प्राप्त झालेला आहे, मनुष्य देह प्राप्त झालेला आहे. आता नरदेह प्राप्त झालेला आहे खरं आहे, पण आम्ही पाहतोय की सगळीच फुलं काही देवाच्या चरणी जात नाहीत. झाडावरची सगळीच फुलं देवाच्या चरणी जातात का? झाडावर आलेली फळं सगळीच देवाच्या चरणी जातात का? बरं का, समुद्रामध्ये अनेक शिंपल्या असतात, पण सगळ्याच शिंपल्यांच्या संपुटात मोती सापडतो का? मोती असणारे मोजकेच, देवाच्या चरणी जाणारे मोजकेच, देवाला अर्पण केलेले मोजकेच. त्या मोजक्यांमध्ये आम्ही आहेत का हा विचार केला पाहिजे. काय समजतं? मोजक्यांमध्ये आम्ही आहेत का हा विचार केला पाहिजे. इथे जर असा भांडणाचा जोरात आवाज आला, 2-4 महिला भांडतात, असा जर जोरात अचानक जर आवाज तयार झाला, असा आवाज जर आला, मला तरी वाटतंय अर्धी आळी तरी गोळा होईल. कळेल की कुठे आहे? महिलांचा किंवा पुरुषांचा असा जोरात जर भांडणाचा आवाज आला आणि एवढ्या अर्ध्या आळीला किंवा अर्ध्या गावाला जर समजा तो आवाज पोहोचला, तर ज्यांच्यापर्यंत तो आवाज पोहोचेल ना, काय उत्सुकता निर्माण होईल. कोणाचं झालंय बघू तर खरं, कशावरून झालंय पाहू तर खरं. खरंय की खोटं आहे? आम्हाला टाळ्या वाजवायला सांगावायला लागते भजनाच्या वेळेला, हे दुर्दैव आहे. आम्हाला रामकृष्ण हरी म्हणा बोलायला सांगायला लागतं, हे दुर्दैव आहे. बाकीच्या ठिकाणी सगळ्यात पुढे आहेत. जे आद्य कर्तव्य आमचं आहे, जे आम्ही केलं पाहिजे, त्याची आम्हाला लाज वाटणं, हे सगळ्यात मोठं दुर्दैव आहे. सगळ्यात मोठं दुर्दैव आहे. वाईट कर्म करताना माणसाला काही वाटत नाही, नको तिकडे मनोरंजन, मनाचं मनोरंजन असेल तिथे मनुष्य सहज आकर्षित होतो, त्या ठिकाणी सहज मनुष्य रममान होतो. आणि दुर्दैव आहे ज्या ठिकाणी आमचं हित आहे, ज्या ठिकाणी खऱ्या अर्थानं आमचं कर्तव्य आहे आणि आम्ही कर्तव्य म्हणून जे कार्य केलं पाहिजे तिथे आम्हाला सांगावं लागतंय, बसा, ऐका, टाळ्या वाजवा, रामकृष्ण हरी म्हणा, सांगावं लागतंय. ते दुर्दैव नाही तर मग काय आहे? मनाचं मनोरंजन जिथे असेल ना तिथे आम्ही सगळ्यात पुढे असतो. जागा पकडून ठेवणारी माणसं आम्ही त्या ठिकाणी पाहतो. स्वतः तर बसतात पण बाजूला एक रुमाल पण टाकून ठेवतात, शेजारी येईल माझी, अजून कोणतरी माझा यायचं बाकी आहे. हे प्रवचन आपण काय टाइमपास म्हणून ठेवतो का? प्रवचन जे आम्ही आयोजित करतो हे टाइमपास म्हणून ठेवतो का? 12 वाजेपर्यंत येणाऱ्या माणसांना काही टाइमपासच नाही म्हणून चला द्या महाराजांना टाइमपास. गाथेकडे, गीतेकडे, संतांच्या वाङ्मयाकडे जर तुम्ही टाइमपास म्हणून पाहत असाल तर तुम्हाला अजून धर्म, परमार्थ, भक्ती अजून कळलीच नाही, बरं का? आमच्या वाट्याला आलंय म्हणून आम्ही संसार करायचा आहे, आम्ही त्या ठिकाणी जन्माला आलोय म्हणून आम्ही संसार करायचा आहे. ऋणानुबंधाच्या गाठी आहेत, त्या ऋणातून मुक्त व्हायचा आहे म्हणून आम्ही संसार करायचा आहे. पण करायचा म्हणून जर आम्ही परमार्थ करत असू ना सवडीने, तर परमार्थ भक्ती हा विषय सवडीने करण्याचा नाही आहे, हा आवडीने करण्याचा विषय आहे. खरं तर संसार प्रपंच हा विषय सवडीने करण्याचा आहे. आम्ही नेमकं काय केलंय माहितीये का? जे आवडीने करायचंय ते सवडीने करतो. काय येईल ना प्रवचन श्रवणाला, काम संपल्यानंतर
कीर्तन श्रवणाला येईन ना मी, तुम्हाला तिथे येईन मी, पण काम संपल्यानंतर. परमार्थ हा विषय आवडीने करायचा आहे. आवडीने भावे हरिनाम घेसी, तुझी चिंता त्याशी सर्व आहे. संसार सवडीने करायचा आहे, प्रपंच सवडीने करायचा आहे. जे काही स्वार्थाचं काम असेल, जे काही आपलं कार्य असेल ते सवडीने करायचं आहे. स्वतःसाठी जे काही आपण करतो ते, कुटुंबासाठी, परिवारासाठी जे काही करतोय आपण ते सवडीने करायचं आहे, परमार्थ आवडीने करायचं आहे. आमचं नेमकं दृश्य वेगळं आहे हो. आमचा चेहरा सांगतोय आम्ही किती आवडीने परमार्थ करतोय, आणि आम्ही किती आवडीने श्रवण करतोय, आणि किती आवडीने आम्ही हे सगळं काही भक्तीचं कार्य करतोय, देवाचं कार्य करतोय, हे आमचा चेहरा सांगत असतो. आणि म्हणून गाथा ही टाइमपास नाही आहे. गीता ज्ञानेश्वरी हा विषय टाइमपासचा नाही आहे, मनोरंजनाचा विषय नाही आहे. या कलियुगामध्ये तुम्हाला मनोरंजनासाठी अनेक अनेक प्रकार आहेत. अनेक प्रकारच्या मनोरंजनासाठी अनेक साधनं ठेवलेली आहेत. कमी आहेत का? तुमचं मनोरंजन व्हावं म्हणून कमी साधनं आहेत का? त्याच दृष्टीने जर आम्ही प्रवचनाकडे पाहत असो, त्याच दृष्टीने जर आम्ही कीर्तनाकडे पाहत असो, तर आम्हाला प्रवचन, कीर्तन आणि संत, धर्माचं कार्य हे कळलंच नाही असं म्हणायला हरकत नाही. कळलंच नाही बरं का. माणूस हल्ली वागत असताना की नाही, कार्य करत असताना की नाही, विशेष करून इतरांचा विचार करत नाही, स्वतःच्या आवडीनिवडीचा विचार करतो. आणि स्वतःच्या आवडीनिवडीप्रमाणे असेल ना की मग तो खुश. स्वतःच्या आवडीनिवडीप्रमाणे असेल मग तो खुश. तो समोर त्याचा विचार करत नाही की आपण ज्याच्या कार्यक्रमाला चाललोय त्याच्या आवडीप्रमाणे, त्याच्या परिस्थितीप्रमाणे नियोजन केलं असेल याचा विचार नाही आम्ही करत. तिथे गेल्यानंतर आमचं डोकं चालवतो, इथे अमुक असं पाहिजे होतं. अरे तुझ्या म्हणण्याप्रमाणे तसं पाहिजे होतं, पण त्याला जसं पाहिजे तसं त्याने केलंय ना. समजतंय का? स्वतःच्या आवडीचा विचार मनुष्य करत असतो. घरामध्ये टीव्ही जरी लावली ना तरी ज्याच्या हातात रिमोट भेटल त्याची आवड चालू असते. खरंय की खोटं आहे? एखाद्या आजोबाच्या हातात जर रिमोट भेटलं तर तो बातम्या बघत असतो. तोच रिमोट जर एखाद्या मुलाच्या हातात भेटला तर तो काहीतरी पोगो पोगो काय असेल ते पाहत असतो. पण तोच रिमोट जर माझ्या माय माऊलींच्या हातात भेटला तर त्यांच्या सिरियल चालू असतात. आमच्या घरात एकच टीव्ही असेल ना तर त्या प्रोग्रामवरून, त्या कार्यक्रमांवरून सुद्धा काय लावायचं याच्यावरून सुद्धा आमचा वाद होतो. का तर प्रत्येकाच्या आवडी वेगवेगळ्या आहेत ना, आणि प्रत्येक जण आपापल्या आवडीचाच विचार करत असतो. इतरांच्या आवडीचा विचार करतो? इतरांच्या आवडीचा विचार करतोय का? एखाद्याने पेपर जरी घेतला ना तरी त्याच्या आवडीप्रमाणेच त्या पेपरमध्ये पाहतोय. बरे 5 पानांचा पेपर जरी असला तरी 5ही पानं वाचत नाही तो. जो राजकारणी आहे तो राजकारणाच्या बातम्या पाहतोय. 2-4 बातम्या काय असतील त्या बघितल्या की ठेवला पेपर. खरं आहे की खोटं आहे? जे आध्यात्मिक विचाराचे आहेत ना ते त्या ठिकाणी ते पाहत असतात. कुठे काय आहे का चांगल्या प्रकारे बोधकथा वगैरे काही? परवा मी एका स्टेशनला होतो त्या ठिकाणी आणि तिथून एक वर्तमानपत्र एकाने घेतलं. वर्तमानपत्र घेतल्यानंतर आता 5 रुपये देऊन त्याने ते वर्तमानपत्र घेतलं बरं का. फक्त काय 3-4 पानावर तो गेला आणि 1 मिनिट फक्त असं वाचलं त्याने. काय 1 मिनिट पण नाही, 30 सेकंद काहीतरी वाचलं आणि तसाच पेपर गुंडाळला आणि माझ्या हातात दिला. म्हणे महाराज घ्या, तुम्हाला प्रवासात कामा येईल. म्हटलं माझ्या प्रवासामध्ये माझ्या बॅग मध्ये आहे मला जे पाहिजे ते. हे सगळं प्रवासातलंच आहे. माझ्या जे समोर ठेवलंय ते बॅग मधलंच आहे, माझ्या काढलंय ते. माझ्यासाठी आहे मला काय पाहिजे ते. पण मग मला एक उत्सुकता निर्माण झाली की 5 रुपये खर्च करून या माणसाने पेपर घेतला, वर्तमानपत्र घेतला. 30 सेकंद फक्त त्या 4थ्या, 5व्या, 3ऱ्या, 4थ्या पानावर जाऊन काहीतरी वाचलं आणि लगेच माझ्या हातात पेपर देतोय. त्याला विचारलं मी, काका काय पाहायचं होतं नेमकं, तुम्हाला काय शोधायचं होतं? तेव्हा त्याने सांगितलं मी रोज पेपर घेतोय, माझी नावरास पाहतोय काय आहे ते, आजची भविष्य राशी. तेवढं बघितलं की पेपर ठेवून देतो. प्रत्येक मनुष्य आपल्या आवडीप्रमाणे समोर पाहत असतो बरं का. आम्ही एखाद्याच्या कार्यक्रमाला जरी गेलो ना तरी त्याच्या भाज्यांना नाव ठेवल्याशिवाय राहत नाही. खरं तर ते त्याच्या आवडीप्रमाणे बनवलेलं असतंय, पण तिथे आम्ही आमची आवड शोधतो. 2 भाज्या ठेवल्याच होत्या ना, मग वांगा बटाटा ठेवायचा नाही. अरे पण त्याला नव्हती ठेवायची ना, त्याला ठेवायची नव्हती ना.
गोडच ठेवायचं होतं तर हे लाडू वगैरे कोण ठेवतोय? गुलाबजाम ठेवायचे ना. अरे पण त्याला नव्हतं ठेवायचं ना. बरं त्यातही गुलाबजाम ठेवले असतील तर हे गोड का ठेवले? ते मलईवाले लांबुटके ठेवायचे ना, क्रीमवाले. प्रत्येक जण आपापल्या आवडीचा विचार करत असतो. समोरच्याच्या आवडीचा विचार करतो का? की त्याची परिस्थिती काय, त्याची आवड काय, त्याने कशा प्रकारे त्याचं नियोजन केलेलं आहे. आम्ही एखाद्या मंडपात जरी बसलो ना, मग ते शुभ कार्याचा असू द्या किंवा दुःखाचा असू द्या, त्या मंडपात बसूनही आम्ही काही ना काही इकडे असं हे करायला पाहिजे, तिकडे ते तसं करायला पाहिजे, तो अजून आकर्षित वाटला असतो. तू होता कुठे आतापर्यंत? आयत्या वेळेला येऊन ह्या डोका चालवतो तू. आम्ही आमच्या आवडीप्रमाणे. बरं ठीक आहे ना दादा, आज या कलियुगामध्ये आम्ही अशी काही माणसं पाहतोय, हळदीच्या जेवणाला नाव ठेवतात, ठीक आहे चल, त्यावेळेला तुमची बुद्धीच तशी असते. तेलांच्या लग्नाच्या जेवणाला नावं ठेवतायत, बारशाच्या जेवणाला नावं ठेवतायत, वाढदिवसाच्या जेवणाला नावं ठेवतायत, पण उत्तर कार्यांच्या जेवणाला सुद्धा नावं ठेवणारी माणसं आम्ही पाहतोय. आमची जगण्या वागण्याची पद्धत काय माहितीये का? आम्ही फक्त आमच्या आवडीचा विचार करतोय, इतरांचा विचार करतच नाही. करतो का? संतांच्या वागण्यामध्ये जगण्यामध्ये स्वार्थ कधीच नव्हता. जगद्गुरु तुकोबांचं चरित्र वाचा तुम्ही, तुम्हाला स्वार्थ कुठं भेटणार नाही, पाहायला मिळणार नाही. माऊलींचं चरित्र वाचा तुम्ही, तुम्हाला स्वार्थ कुठे पाहायला मिळणार नाही. आणि खरा धर्म आणि धर्माची व्याख्या आम्हाला माऊलींनी शिकवलेली आहे पसायदानामध्ये. खरा तो एकची धर्म जगाला प्रेम अर्पावे, आणि जगाला प्रेम अर्पावे असं जर तुम्हाला वागायचं असेल ना, तर पसायदानातली प्रत्येक ओवी नवे नवे प्रत्येक शब्द आम्हाला धर्म शिकवतोय. बरं का? मूळतः पसायदान हे कुठल्या एका व्यक्तीसाठी मागितलेलं नाही. आम्ही जर देवापुढे हात जोडून उभे राहिलो तर आम्ही कोणासाठी मागतोय बरं? एक तरी माझी ताई बाबा कोणी काका इथे आहे का देवापुढे हात जोडून उभा राहिलाय आणि देवाला प्रार्थना करतोय, देवा माझे शेजारी सुखी होऊ दे, त्यांना सुख मिळू दे, त्यांना समाधान मिळू दे, भले मला दुःख झालं तरी चालेल? आहे का कोणी? शेजाऱ्यांच्या सुखासाठी कोणी प्रार्थना करतंय? शेजाऱ्यांच्या समाधानासाठी कोणी प्रार्थना करतंय? जो तो प्रत्येक जण देवाच्या पुढे हात जोडून उभा राहिला आणि मागण्याची वेळ आली ना, की देवा जे द्यायचं असेल ते मला दे. आम्ही देवाला प्रार्थना करतोय, देवा अख्ख्या जगाला सुखी कर, पण सुरुवात माझ्यापासून कर ना. जग सुखी व्हावं असंही काहींना वाटतंय, पण सुरुवात माझ्यापासून व्हावी हेही त्यांना वाटत असतंय. बरं का? स्वार्थ भरलेला आहे आमच्या अंतःकरणामध्ये, स्वार्थ भरलेला आहे. विश्वात्मक देवाकडे विश्वासासाठी केलेली विश्व प्रार्थना म्हणजे पसायदान आहे. विश्वात्मक देवाकडे केलेली विश्व प्रार्थना विश्वासाठी, एका व्यक्तीसाठी नाही, एका कुटुंबासाठी नाही, केवळ एका गावापुरती नाही, त्याच्याही पुढे जाऊ केवळ एकाच देशापुरती नाही, विश्वासाठी. आता विश्वात्मके देवे येणे वागे तोषावे, तोषोणी मज द्यावे पसायदान हे. काय प्रार्थना केले, काय मागितलंय देवाकडे, त्या विश्वात्मक देवाकडे? जे खळांची व्यंकटी सांडू तया सत्कर्म रती वाढो, याला धर्म म्हणतात. माणूस कोणताही वाईट नाही दादा. भगवंताने जन्माला घालताना सगळ्यांना चांगल्या प्रकारे जन्माला घातले, वाईट म्हणून कोणालाच जन्माला घातलेलं नाही. चांगलं वागावं म्हणून जन्माला घातलं, परमार्थ करावा म्हणून जन्माला घातलं. देवाला प्रार्थना केली, देवा जर मला इथून सोडवशील ना तर शहीद करेन, गर्भवास हा चुकवेन, पुन्हा नये येथे. पुन्हा मी या ठिकाणी गर्भवासात येणार नाही देवा, मी शहीद करेन, मी हिताचं कार्य करेन, मी माझा उद्धार कसा होईल ना याचा विचार करेन, अशा प्रकारे वागेन, अशा प्रकारे जगेन. अशा प्रकारे आम्ही प्रार्थना केलेली. माणूस कुठलाच वाईट नाहीये. कोण माणूस वाईट आहे सांगा ना? त्याचे विचार वाईट असतील, त्याची कर्म वाईट असतील, त्याचे गुण वाईट असतील. खळांची व्यंकटी म्हणजे तेच सांगायचंय आम्हाला. आमच्याकडचा जो जगण्यातला वाकडेपणा आहे ना, वागण्यातला वाकडेपणा आहे ना, आमच्याकडचे जे वाईट गुण आहेत ना, आमच्याकडचे जे वाईट कर्म आहेत ना आमची, त्यांचा आम्हाला त्याग करायचा आहे, ते आम्हाला सांडायचं आहे, ते आम्हाला बाजूला सारायचं आहे, ते आम्हाला बाजूला सारायचं आहे.
ज्याप्रमाणे एखाद्या पाषाणाची मूर्ती घडवली जाते की नाही, बरं का, पाषाणाची मूर्ती घडवली जाते की नाही, दगडाची मूर्ती घडवली जाते की नाही. आता दगडाची पण उपमा माणसाला देता येत नाही. संत म्हणतात बरं का, ज्याप्रमाणे एखादा मूर्तिकार त्या पाषाणाच्या मूर्ती, अर्थात त्या पाषाणाची मूर्ती बनवत असतो की नाही, त्या दगडाची मूर्ती बनवत असतो ना, तो एक 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 खपली काढत असतो त्याची, बरं का. ज्यावेळेला ती आकर्षित अशी मूर्ती तयार होते ना, त्यावेळेला सगळे आश्चर्य करतायत, अरे उबाड दोबाड होता रे दगड, कसा काय होता, आहे की नाही. कुठे पण लेरलेला होता, कामाकडे लेरलेला, क्रोधाकडे लेरलेला. लेरलेलं कळते ना तुम्हाला, असा आवाढावा होता तो एकदम, लोभामध्ये, क्रोधामध्ये, कामामध्ये, मुत्सरामध्ये, तिरस्कारामध्ये, असा इकडे तिकडे सगळ्या. आणि जेव्हा ती मूर्ती आकर्षित अशी होते ना तयार, त्यावेळेला सगळे विचार करत असतात, एवढी आकर्षित मूर्ती, पाहावतच राहावं अशी मूर्ती. तेव्हा ते त्या मूर्तिकाराला विचारतात, नेमकं काय केलं. तो काय उत्तर देतो माहितीये का, मुळात आधीच त्या दगडामध्ये देव होता, आधीच त्या दगडामध्ये देव होता. मी फक्त काय केलं माहितीये का, नको असलेले पाठ बाजूला केले, नको असलेले भाग बाजूला केले, देवाची मूर्ती आपोआप तयार झाली. जे खळांची व्यंकटी सांडो, आम्हाला तो वाकडेपणा काढायचा आहे, आम्हाला तो विचार करायचा, आमचे वाईट गुण, आमचे वाईट विचार, आमचे वाईट कर्म, त्याचा त्याग करायचा आम्हाला. ज्या दिवशी आम्ही सुद्धा या खोपल्या आमच्या काढून टाकू की काय, नाही, नको असलेल्या खोपल्या कळतात ना तुम्हाला, प्रत्येकाला कळतात. वाईट कर्म करणाऱ्यालाही कळतंय मी करतोय ते वाईट आहे, म्हणून तर बाप बोलतोय मुलाला, मला सवय लागली, ही घाण सवय मला लागली, तू नको लावून घेऊ. हा, एखादा आजोबा सुद्धा एखादा त्या नातवाला विडी पेटवून आणायला सांगतो ना, तो किचन मधून, स्वयंपाक रूम मधून ओटीवर आल्यानंतर त्या नातवाला तो बोलतोय, हे बाळा मला सवय लागली, तुला नाही लागली पाहिजे. हा वाकडेपणा आहे, त्याला कळतंय, ही खपली आपण उडवली पाहिजे, कळतंय त्याला, हे वाईट आहे, वाईट गुण आहेत, हे कळतंय त्याला, पण तरी सुद्धा सुटत नाही, तरी सुद्धा सोडायला मागत नाही. संत म्हणतात, जे खळांची व्यंकटी सांडो, या खपल्या आम्ही उडवल्या पाहिजेत. हे काही तंबाखूचा ना विडीचाच विषय असं नाही, बरेच मोठमोठे विषय आहेत, ते बरेच मोठमोठे आहेत. आपला संसार उद्ध्वस्त करतात, बर्बाद करतात, माणसाला आयुष्य बर्बाद करून टाकतात, माणसाला उद्ध्वस्त करून टाकतात. असे अनेक विषय आहेत, असे अनेक विकार आहेत, आणि असे अनेक कर्म आहेत. त्या कर्माचा आम्हाला त्याग करायचा आहे, त्या विचारांचा आम्हाला त्याग करायचा आहे. ज्या वेळेला आम्ही त्या खपल्या काढून टाकू ना, त्यावेळेला जसं तो मूर्तिकार म्हणतो की नाही, प्रत्येक दगडात देव आहे, आणि देव आहे म्हणून तर बसलोय. देव नसता तर बसलो असतो का, आत्मा नसता तर बसलो असतो आपण. मी बोलतोय ते कळतंय ना तुम्हाला, पटतंय ना. प्रवचन हा संवाद आहे तुमचा माझा, बरं का. पटत असेल तर 12 वाजवू, नाहीतर मग ठीक आहे, आपला थोड्या वेळात थांबू आपण. कारण मी येऊन काहीतरी असं टाइमपास करून जायचं 1-1.5 तास, तुम्हाला काही कळलं नाही, मलाही काही कळलं नाही, ते मलाच जमणार नाही. मेन म्हणजे तुमच्या चेहऱ्यावरचं समाधान ते मला समाधान देत असतंय. तुम्हाला पटतंय की नाही पटतंय, ही तुमची जी भूमिका आहे, हा तुमचा जो उत्साह आहे, उत्साह तुमच्या चेहऱ्यावरचा जो आहे, तो मला समाधान देत असतो. आणि त्याप्रमाणे पांडुरंग परमात्मा आपल्याला देत असतात ना, त्याप्रमाणे पांडुरंग परमात्म्याच्या कृपेने आपल्याला जे पाहिजे ते मिळत असतंय. देव आहे म्हणून आम्ही हे कार्य करतोय. देवाची भक्ती करणाऱ्याला, देवाचं कार्य करणाऱ्याला, देवाचं नामस्मरण करणाऱ्याला जो देव सांभाळतोय ना, देव नाही आहे म्हणणाऱ्याला सुद्धा तोच देव सांभाळतोय, हे 100% सत्य आहे. फक्त आम्ही ते मान्य केलं पाहिजे. त्या अंतरात्म्याचं सामर्थ्य आहे म्हणून आम्ही सगळं काही कार्य करत असतो. एकदा काही अंतरात्मा निघून गेला की असं म्हणतात, आत्मा जाता देह पडे. आत्मा गेला की देह पडतोय, जिथे असेल तिथे पडतोय. काय, जिथे असेल तिथे पडतोय. शेतावर जर हार्ट अटॅक आला, त्याला त्या ठिकाणी जर हृदय विकाराचा तीव्र झटका आला,
तर त्याच ठिकाणी पडतोय. घरापर्यंत यायचं सामर्थ्य त्याच्यात राहत नाही. आत्मा जाता देह पडे, जिथे आम्ही असताना तिथे जर तो अंतरात्मा निघून गेला ना, की शरीरामध्ये एक क्षणाचा सुद्धा त्या ठिकाणी सामर्थ्य राहत नाही. सामर्थ्य राहत नाही. देह पडता म्हणती मढे, मढ्यास कर्तृत्व न घडे कदा काळी. मढ्याकडून कुठल्याही प्रकारचं कर्तृत्व घडत नाही, त्याला मढच म्हटलं जात आहे. मग मला सांगा, अंतरात्मा असताना जर आम्ही काहीच करत नसू तर त्याच्यातनं आमच्यात फरक काय बरं? भाषा कळते ना तुम्हाला? देव असतानाही जर आमच्याकडून कुठल्याच प्रकारची तशी काही कर्म घडत नसतील, परमार्थ भगवंताचं नामस्मरण जर घडत नसेल, तर मग त्या मढ्यामध्ये आणि आमच्यामध्ये काय फरक आहे? मढ्यास कर्तृत्व न घडे कदा काळी. मढ्यास कर्तृत्व न घडे कदा काळी. परिवर्तन जर घडवून घ्यायचंय आम्हाला, जर खऱ्या अर्थानं बसल्या जागेवर जर देवत्व प्राप्त व्हावं असं जर वाटत असेल ना, तर त्यासाठी पूर्वी एक म्हण आम्ही वाचायचो, टाकीचे घाव सोसल्याशिवाय देवपण येत नाही. बरोबर आहे की? टाकीचे घाव सोसल्याशिवाय देवपण येत नाही. संतांचं बोलणं आम्ही ऐकलं पाहिजे, कीर्तन आम्ही श्रवण केली पाहिजेत, प्रवचन आम्ही श्रवण केली पाहिजेत, बरं का? आणि जर श्रवण केली तर आमच्यामध्ये बदल घडणार आहे, आमच्यामध्ये परिवर्तन घडणार आहे, अन्यथा आमच्यामध्ये बदल दिसणार नाही. बरं का? आम्हाला बदलायचं आहे ना, आपले विचार बदलले पाहिजेत. बदलायचं आहे ना, मनापासून जर आम्हाला अंतःकरणापासून जर वाटतं की नाही बदलायचं आहे, तर मग आम्ही विचार बदलले पाहिजेत ना. आम्ही ड्रेसने बदलतो, आम्ही कपड्यातून बदलतोय, आम्ही शरीरानेही बदलतो. लहानाचे मोठे झालो ना, आम्ही लहानपणातून तरुण्यावस्थेत आलो ना, तारुण्यातून आम्ही वृद्धपणाकडे हळूहळू हळूहळू आमची वाटचाल चालू आहे. आमची अवस्थाही बदलते, पण आमचे विचार मात्र बदलत नाहीत. आमची कर्म, आमची राहण्याची, आमची जगण्याची, वागण्याची पद्धत बदलत नाही. हे दुर्दैव आहे. आम्ही तुकोबा व्हावेत, रंगाने रूपाने नाहीत, विचाराने. आम्ही माऊली ज्ञानोबा व्हावेत, बरं का? आम्ही संतांसारखं झालो पाहिजे, रंगाने रूपाने नाही, कर्माने झालो पाहिजे, विचाराने झालो पाहिजे. जर ड्रेस वेस बदलून जर आमचे विचार बदलत असते ना, तर रावणाने साधूचा ड्रेस घातल्याबरोबर त्याचे विचार बदलायला पाहिजेत होते. सीतामाईकडे रावण कुठल्या वेशात गेला होता? साधूच्या ना. मग ड्रेस घातल्यानंतर त्याचे विचार, त्याची बुद्धी बदलायला पाहिजे होती ना. आम्ही अंतःकरणाने बदललो पाहिजे. ज्या दिवशी आम्ही अंतःकरणाने बदलू ना, त्या दिवशी खऱ्या अर्थानं आमच्याकडे परमार्थ पाहायला मिळेल, आमच्याकडे परमार्थ भक्ती पाहायला मिळेल. खऱ्या अर्थानं आम्ही अंतःकरणाने बदललो पाहिजे, बरं का? आम्ही विचाराने बदललो पाहिजे, आम्ही खऱ्या अर्थानं गुणांनी बदललो पाहिजे. ठीक आहे, आम्ही अंतःकरणाने बदललो पाहिजे. आणि ज्या वेळेला आम्ही अंतःकरणाने बदलतो ना, त्यावेळेला खऱ्या अर्थानं आमच्यामध्ये परिवर्तन होतंय, आमच्यामध्ये बदल होतो. जी कर्म आम्हाला करायची ती कर्म आमच्याकडून घडतात, बरं का? आणि अंतःकरणाने जर बदलायचं असेल तर त्यासाठी जे आम्ही श्रवण करतोय, ऐकतोय, ते कुठपर्यंत गेलं पाहिजे? ऐकूनच माणसामध्ये बदल घडणार आहे ना, ऐकूनच माणसामध्ये परिवर्तन घडणार आहे ना. मग पहिला विचार आहे की आम्ही ऐकलं पाहिजे. आम्हाला कसं वागायचंय, कसं जगायचंय ते आम्ही ऐकलं पाहिजे, बरं का? ऐकण्याच्या पद्धती वेगवेगळ्या आहेत, म्हणजे श्रवणाच्या पद्धती ज्या आहेत ना वेगवेगळ्या आहेत. काही ऐकतात, बरं का? आता कशा पद्धती आहेत माहिती आहे का? या ना पुढे, या तुम्ही, अगदी सरका पुढे, सगळे पुढच्या पुढे घ्या. तिकडे भिजण्यापेक्षा मी मगाशी पण बोललो, एक असाच तलवलीतला माणूस, आणि तुम्हाला बाजार कुठला बरं जवळ आहे? वासिनचा बाजार ना. वासिनच्या बाजारला गेला, बरं का? आणि मला तरी वाटतंय वासिनला रविवारचाच बाजार असतो ना. रविवारच्या बाजारला गेला, बरं का? तलवलीतला एक माणूस रविवारच्या बाजारला गेला. आणि काय झालं, त्या बाजारामध्ये एक अशा मूर्ती घेऊन एक असा माणूस बसला होता. वेगवेगळ्या प्रकारच्या मूर्ती होत्या त्याच्याकडे, बरं का? अशा मूर्ती त्याने लावल्या होत्या तिकडे, आणि आकर्षित मूर्ती होत्या, आकर्षित मूर्ती होत्या.
त्या जो माणूस तोलवलीतला तिकडे गेलेला त्याला वाटलं की चला आपण एक आकर्षित मूर्त्या आहेत, चांगल्या प्रकारच्या मूर्त्या आहेत, आपण घेऊयात. आणि म्हणून मग त्याने काय केलं माहितीये का, अशा सारख्याच असलेल्या एकाच रांगेमध्ये ज्या मूर्त्या होत्या त्या एका मूर्तीची किंमत त्याने विचारली. पहिल्या मूर्तीची किंमत त्याने विचारली, म्हणे या मूर्तीची किंमत काय? तेव्हा त्याने सांगितलं का म्हणे ती मूर्ती तुम्हाला 50 रुपयाला येईल. बरं का, 50 रुपयाला येईल म्हणे. तेवढ्याच बाजूलाच असलेली सेम रंगाची सेम आकाराची, म्हणे मग हिची काय किंमत आहे? तर म्हणे ही तुम्हाला 100 रुपयाला येईल. बरं का, ही 100 रुपयाला येईल. अरे म्हणे सारख्याच आहेत, आकार सारखा आहे, रंग सारखा आहे, उंची सारखी आहे, मटेरियल सारखंच आहे. मग तिसऱ्या मूर्तीचं विचारलं, म्हणे हिची काय किंमत आहे? म्हणे हिचे मात्र तुम्हाला 500 रुपये पडते. बघा, हिचे मात्र तुम्हाला 500 रुपये पडते. हा माणूस विचार करायला लागला, रे म्हणे आकार सारखाच, रंग सारखाच, उंची, मटेरियल वगैरे सगळं सारखंच आहे, मग किमतीमध्ये फरक कसा आहे? जाणून घेण्यासाठी त्याने विचारलं, दादा म्हणे किमतीमध्ये फरक काय? तेव्हा त्या मूर्तिकाराने त्याच्या हातामध्ये, त्या दादाच्या हातामध्ये लवचिक असलेली तार अशी दिली, स्प्रिंग टाईप तार होती ती दिली. बरं का, जी तार, जी स्प्रिंग इलेक्ट्रिशियन वापरतात बघा कशासाठी, कन्सिल फिटिंग जर असेल तर तिथून वायरी काढण्यासाठी ती अशी वाकडी तार असते बघा, स्प्रिंग टाईप अशी. बरं का, अशी तार त्याने दिली त्याने आणि सांगितलं म्हणे पहिल्या मूर्तीच्या कानात टाका बरं. ज्या वेळेला त्याने पहिल्या मूर्तीच्या कानामध्ये ती तार टाकली ना, त्यावेळेला एका कानातून टाकल्याबरोबर दुसऱ्या कानातून लगेच निघाली, म्हणून 50 रुपयाला येते. म्हणून त्याची किंमत किती? 50 रुपये. कारण एका कानातून टाकल्याबरोबर लगेच दुसऱ्या कानात निघून गेली. तार आपलं ऐकण्यावर नाही चाललं, बरं का, येईल ते नंतर. सध्या तारचा विषय चाललाय. आता दुसरी जी 100 वाली मूर्ती होती का, तिच्या कानामध्ये टाकली त्यांनी ती तार अगदी पोटापर्यंत गेली, पण तोंडातून निघाली. कानातून टाकल्याबरोबर तोंडातून निघाली. समजतंय ना? कानातून टाकल्याबरोबर तोंडातून निघाल्याबरोबर मग म्हणाला हिची 100 रुपये किंमत. बरं का, आणि तिसरी तार जी टाकली ना, ती तार कानातून टाकल्यानंतर अंतःकरणापर्यंत पोहोचली, मनापर्यंत पोहोचली, बुद्धीपर्यंत पोहोचली, परेपर्यंत पोहोचली आणि मग मुखातून निघाली. म्हणून तिची किंमत 500 रुपये आहे. आता पहिली जी 50 वाली जी आहे की नाही, ती कशी असते माहिती आहे का? फक्त ऐकताना दिसतो, बरं का, पण लगेच जरी विचारलं ना त्याला तरी तो बोलतोय मी फक्त ध्याने बसलो होतो, मनाने घरी होतो. बरं, लगेच जरी तिला विचारलं ना तरी ती काय बोलते माहितीये का? मी फक्त ध्याने बसलो होतो, मनाने घरी गेलो होतो, ऊन पडला होता म्हणून कपडे बाहेर सुकत टाकले होते, नेमका पाऊस आला. आता बसले तर उठता पण येत नाही. इकडून ऐकलं, इकडून सोडून दिलं लगेच, तिथल्या तिथेच. म्हणून 50 रुपये किंमत कमी. आता दुसरीची किंमत थोडी जास्त आहे, कारण ऐकतंय पण बडबड जाम ना, स्वतःकडे काहीच नाही. काय ऐकलेलं आहे त्याने, सगळं काही त्याला समजतंय. माऊलींचा बोध देत असताना, जगद्गुरु तुकोबा सांगत असताना जर तो बोलत असेल, तुकाराम महाराज असेच सांगतात, समजलं काही? बोलतो ना तो, माऊली काय बोलते, माऊली काय सांगतात, तुकोबा काय सांगतात, पण हे सांगत असताना जर त्याची क्रिया वेगळीच असेल तर. म्हणून 100 रुपये. आता 500 वाली जी आहे की नाही, ते ऐकून अंतःकरणामध्ये गेलेला आहे, परेपर्यंत गेलेला आहे, मनापर्यंत, बुद्धीपर्यंत जाऊन आमूलाग्र बदल करून आणि मग बोललं जात आहे. तुम्ही किती ज्ञानी आहात याला महत्व नाही, तुमचं ज्ञान तुमच्यासाठी उपयोगी आहे का, त्या पद्धतीने तुम्ही जगताय का, वागताय का, याला विशेष महत्व संतांनी दिलेलं आहे. बरं का, ती माय माऊली एखादी जाते ना, शेजारण्यांकडे बसते सुद्धा, आणि मग हिचं काय चाललंय, तिचं काय चाललंय, हिने काय चाललंय, तिने काय केलंय, हिची सून कशी, तिची सासू कशी, या सगळा झाला का मग उठता उठता बोलते. कोणचा द्वेष करावा नाही, कोणची निंदा करावा नाही, पाप असतो. ही 100 वाली मूर्ती समजतंय तिला, काय करू नये, काय करू नये, करावं ते, पण
आधी करून मोकळी होते ती, आधी निंदा द्वेष मत्सर बरं का हे सगळं करून झालं आणि मग बोलते. ते करावं नाही, पाप असतंय. म्हणून आमच्यामध्ये परिवर्तन घडावं असं जर वाटत असेल तर त्यासाठी आम्ही काय केलं पाहिजे, श्रवण केलं पाहिजे. ते श्रवण आमच्या अंतःकरणापर्यंत गेलं पाहिजे बरं का. जे ऐकतोय ना ते आमच्या अंतःकरणापर्यंत गेलं पाहिजे, आमच्या पयेपर्यंत गेलं पाहिजे. आणि मग एकदा परेपर्यंत पोहोचलं ना की मग आमूलाग्र बदल व्हायला वेळ लागत नाही बरं का. बसल्या जागेवर देव होणं सोपं आहे, देवासारखी कर्म करणं सोपं आहे. फक्त त्यासाठी आम्ही काय केलं पाहिजे, जुन्या विचारांचा त्याग केला पाहिजे. जुने जी काही कर्म आहेत त्यांचा त्याग घडला पाहिजे. जुने जी काही गुण आहेत ना आमच्याकडे त्यांचा त्याग घडला पाहिजे. जोपर्यंत त्याचा त्याग घडत नाही ना तोपर्यंत नवीन कर्म आमच्याकडे येणार नाहीत, नाही येणार. आणि विशेष म्हणजे जगद्गुरु तुकोबांनी त्यालाच महत्व दिलेलं आहे, तुमचं परिवर्तन घडलं पाहिजे. त्यावेळेस सुद्धा जगद्गुरु तुकोबांनी समाज प्रबोधनाचं कार्य केलं, समाजामध्ये जनजागृतीचं काम केलं, कीर्तनाचं कार्य केलं. कशासाठी? टाइमपास म्हणून. लोकांना काही टाइमपास नव्हता म्हणून त्यांचं टाइमपास करण्यासाठी केलं का? परिवर्तन घडावं म्हणून. आजही हा जो प्रयत्न चालू आहे ना तो त्यासाठीच. भ्रष्टाचार हिंसाचार आणि अत्याचार थांबावा म्हणून त्यावेळेला कार्य केलं संतांनी. आजही ते कार्य तुमच्या आमच्याकडून जे घडतंय किंवा आपण जे करतोय त्याला कारण काय? भ्रष्टाचार हिंसाचार थांबला पाहिजे बरं का. काही कार्यालयांमध्ये आपण गेलो ना की त्या कार्यालयांमध्ये जे ऑफिसर असतात ना, अर्थात जे अधिकारी असतात ना, त्या अधिकाऱ्यांच्या पुढे टेबल असतो. त्या टेबलावर बरेचशा प्रकारचे पेपर असतात बरं का. ते पेपर उडू नयेत म्हणून त्यासाठी गोल असं असते बघा, काय म्हणतात त्याला? पेपरवेट. पेपरवेटच म्हणतात ना, जड असं काहीतरी असते पेपरवेट. पेपरावर ठेवायला असतंय ते बरं का. काही अधिकारी असे असतात की पेपर उडू नये म्हणून त्यांना पेपर वेट ठेवावं लागतंय. पण काही अधिकारी असे असतात का पेपर पुढे सरकावे म्हणून वेट ठेवावं लागतंय. बघा कळतंय का? भ्रष्टाचार त्यालाच म्हणतात. 10 फेऱ्या मारल्या ते शेतकऱ्याने, कामच झालं नाही त्याचं बरं का. ज्याचं काम होतं त्या माणसाने, त्या सदस्याने 10 फेऱ्या मारल्या, काम झालं नाही. शेवटी 11व्या फेरीला द्वारपाल जो होता ना दारात उभा, तेव्हा त्याने त्याची कीव आली त्याला. अरे म्हणे 10 फेऱ्या झाल्या तुझ्या, काय काम तरी काय आहे म्हणे. काय नाही, एक सहीचं काम आहे, फक्त एकच सहीचं काम आहे. तेव्हा मग तो पटकन बोलून गेला, पेपरवर काही वजन बिजन ठेवलं का तुम्ही? तो बोलतो गेल्याबरोबर तिथे आधीच ते काय गोल काहीतरी पेपर वेट काहीतरी ते ठेवलेलं असतं. अरे म्हणे ते वजन नाही, हे वजन काही ठेवलंय का तू? 500 रुपये ठेवल्याबरोबर त्याच दिवशी जे 10 फेऱ्या मारून काम नाही झालं ते त्या दिवशी काम झालं. तुम्हाला लाख लाख 2-2 लाख जर वरून पगार असेल तुम्हाला सरकारकडून, तुमच्या कंपनीकडून, त्या कंपनीच्या मालकाकडून, तरीही जर एखाद्याच्या 100-200 रुपयासाठी टेबला खालून घेण्यासाठी जर त्याचं शोषण करत असाल ना तर याला भ्रष्टाचार म्हणतात. याला भ्रष्टाचार म्हणतात. धर्माने जे आम्ही कमवतोय ना, नीतीने जे वागतोय ना आम्ही, आणि नीतीने जे आम्ही कमवतोय ना ते आम्हाला सुख देऊन जात आहे. ते आम्हाला सुख देऊन जात आहे. आजही आमच्या गावामध्ये, आमच्या परिसरामध्ये, आमच्या नात्यामध्ये अशी काही माणसं आम्हाला पाहायला मिळतात. अशी वृद्ध माणसं समाधानी आहेत, अभिमानाने जगतात, स्वाभिमानाने राहतात. एकदम कधी कोणापुढे झुकले नाही, वाकले नाही, स्वाभिमानात कार्य केलं त्यांनी. आजही उत्साहित आहेत, आनंदित आहेत, कारण पाप कर्म त्यांना शिवलीच नाहीत. अधर्म त्यांच्याकडे कधी आलाच नाही, अनिती कधी त्यांच्याकडे आलीच नाही. ताईला ताई आणि बाईला बाई आणि आईला आई म्हणण्याचं सामर्थ्य त्यांच्यामध्ये होतं. आणि ही बुद्धी ज्याच्या अंतःकरणामध्ये निर्माण होते ना तो खरा परमार्थ आहे, ती खरी भक्ती आहे. तो खरा परमार्थ आहे, ती खरी भक्ती आहे. आमची परमार्थाची व्याख्या काय माहितीये का? ज्याला तालामध्ये टाळ वाजवायला जमले तो मोठा परमार्थिक. अरे बाबा कला आहे ती. ज्याला तालामध्ये हार्मोनियम वाजवायला जमलं ना की तो मोठा परमार्थिक, तो देवाच्या अगदी जवळच गेला असं म्हणायला हरकत नाही.
अरे बाबा कला आहे, ती जमलं पाहिजे. परमार्थ करायचं आपल्याला, भजन करायचं देवाचं, तर ती एक प्रकारची कला आहे, ती अवगत झालीच पाहिजे. पण तेवढी कला अवगत झाली म्हणून जर तुम्ही स्वतःला परमार्थिक समजत असाल तर ते चुकीचं आहे. ज्याचं वक्तृत्व चांगलं आहे, जरा काय बोलता आलं, थोडाफार अभ्यास असेल, प्रवचनकार झाला म्हणजे तो देवाचा झाला, चुकीचा आहे. कीर्तनकार झाला म्हणजे तो देवाच्या जवळ गेला, हे चुकीचं आहे. ही सुद्धा कला आहे एक प्रकारे, समाज प्रबोधन करण्याची, समाजामध्ये जनजागृती करण्याची, संतांचा विचारांचा प्रसार आणि प्रचार करण्याची. ती कला तुमच्याकडे असताना तुम्ही तसे जगताय का, वागताय का, याला महत्व आहे. तो तुमचा परमार्थ आहे, ती तुमची भक्ती आहे. आम्ही देवदेव करत असताना जर आमच्या सासूचं सुनाचं जर शोषण करत असू, सुना आम्ही देवदेव करत असताना जर आम्ही आमच्या आई वडिलांना त्रास देत असू, आम्ही चालत्या बोलत्या देवांचा जर मत्सर तिरस्कार जर करत असू, तर आम्ही कुठल्या देवाची पूजा करतोय रे, कुठल्या देवाचा उपवास करतोय आम्ही, कुठल्या देवाचा नवस करतोय आम्ही. संतांनी चालत्या बोलत्या देवाला घडवण्याचं कार्य केलं. संतांनी चालत्या बोलत्या देवांची सेवा केली. आणि ज्या वेळेला हे चालते बोलते देव तृप्त झाले ना, तेव्हा ज्या वेळेला चालते बोलते देव संतुष्ट झाले ना, तेव्हा मंदिरातल्या देवाने त्यांच्यावर कृपा केलेली आहे. तीर्थक्षेत्री असलेल्या त्या देवाने त्यांच्यावर कृपा केलेली आहे. ते कार्य आमच्याकडून घडलं पाहिजे, ती सेवा, ती भक्ती, तो परमार्थ आमच्याकडून घडला पाहिजे. म्हणून हे प्रवचन आहे, टाइमपास म्हणून नाही, बरं का. आवडीने घेतलं पाहिजे, आवडीने केलं पाहिजे, सवडीने नाही केलं पाहिजे. आता आम्ही जर देवाकडे सवडीने बघितलं तर देव सुद्धा आमच्याकडे सवडीनेच पाहिजे काय. आम्ही जर देवाकडे आवडीने बघितलं तर देवही आमच्याकडे आवडीनेच पाहणार आहे. त्यासाठी उदाहरण दिलंय बघा, दर्पणी प्रतिबिंब दिसे, जैशास तैसे भासे, तयाचे ते सूत्र असे आपणाच पाशे. आरशामध्ये जसं आम्ही पाहतोय ना, तसा तो आरशातला आमच्याकडे पाहत असतो. आम्ही जर आरशातलेल्या वाकोळ्या दाखवल्या तर, जीभ काढून दाखवली तर तोही आम्हाला जीभच काढून दाखवेल ना. आरशात पाहून जर आम्ही असा तोंड वाकडं करून त्याला जर दाखवलं तर तेही आम्हाला तसंच दाखवणार आहे ना. दर्पणी प्रतिबिंब दिसे, जैसाच तैसे भासे, तयाचे ते सूत्र असे आपणाचा भासे. बरं का. यालाच धरून दुसरी ओवी आहे, पेरले ते उगवते. आता एखाद्याने जर समजा ते जाड भात असतंय ना, त्याला काय म्हणतात बरं. आता पहिले रत्ना बोलायचे, रत्ना असा एक भात यायचा, तो जाड असायचा, बरं का. आता काय जाड भाताचं असतंय, जाड असं कुठलं भात, एखादं तरी नाव सांगा ना, कारण आता बरेच वर्ष मी काय दादा वटाणा, बरं. याने जर वटाणा लावला असेल आणि कापताना जर समजा झिनीची अपेक्षा केली तर चालेल का, चालेल. जे पेरतो तेच उगवते ना, कर्माचंही तसंच आहे. जे आम्ही समोरच्याला देतो ना, त्यापेक्षा दुप्पट देव आम्हाला देत असतो. तुम्ही जर शेजाऱ्यांच्या अंगण्यामध्ये काट्याचं झाड लावलं ना दादा, तर जाता येता तुम्हालाही टोचल्याशिवाय राहणार नाही. पण फुलझाडं जर लावलीत ना, तर त्यांचा सुगंध तुम्हाला आल्याशिवाय राहणार नाही, हे महत्व आहे. आणि हे परिवर्तन संतांना करायचं आहे, बरं का. हा भ्रष्टाचार थांबवायचा, हिंसाचार थांबवायचा आहे, अत्याचार संतांना थांबवायचा आहे. म्हणून या विचारांची देवाणघेवाण करायची आपल्याला, त्या विचारांचा प्रसार आणि प्रचार करायचे का, ते थांबलं पाहिजे. आम्ही जे समोरच्याला देतोय, समोरच्याला जर आम्ही दुःख दिलं तर देव सुद्धा आम्हाला डबल देत असतो. किती देत असतो, डबल देत असतो. बरं, हे देवाधिकांनाही सुटलं नाही दादा, चुकलंय का. तुम्ही इतिहास पहा, तुम्ही अभ्यास करा, तुम्ही पुराण वाचा, तुम्ही शास्त्र वाचा. ज्यांच्याकडून जे कार्य कधीतरी असं नकळत घडलेलं आहे ना, त्याचा सुद्धा परिणाम त्यांना भोगावाच लागलेला आहे, न कळत घडलेल्या कार्याचं सुद्धा, बरं का. नकळत जरी सुद्धा एखादं कार्य त्यांच्याकडून घडलं असेल ना, तरी सुद्धा त्याचा परिणाम त्यांना भोगावाच लागलेला आहे. मग त्याच्यामध्ये देवाधिकही नाही सुटले, संतही नाही आणि कुठले साधूही सुटलेले नाहीत, प्रत्येकाला. आता एक विचार करा, जर देवाधिकांना ते चुकलं नाही, संतांना साधूंना जर चुकलं नाही, तर आपण कोण आहोत. इथे बसलेल्यांपैकी कोणी साधू आहे का बरं, आहे का. पहिले साधूची व्याख्या आहे का, मी माझे आयसी आठवण विसरले, जयाच्या अंतकरण पार्था तोची संन्यासी किंवा साधू जाणं निश्चयसी निरंतर. तो संन्यासी किंवा साधू. साधूची व्याख्या काय माहितीये का, जे का रंजले गांजले.
श्रीमंतालाच नाही, फक्त श्रीमंताला जवळ करायचं ना, गरीबाला दूर करायचं. जो हुशार आहे त्याला जवळ करायचं आणि जो अज्ञानी आहे त्याला लांब करायचं, हे काम नाही. जे का रंजले गांजले, कसाही येऊ दे. शब्द कळतो ना तुम्हाला? कसाही येऊ दे, त्याच्यामध्ये परिवर्तन करण्याचं सामर्थ्य साधूमध्ये आहे. आता काय कमी आहेत का? कसाही काही कमी, कसाही येऊ दे, त्याच्यामध्ये परिवर्तन करण्याचं सामर्थ्य साधूमध्ये आहे. जे का रंजले गांजले त्यासी म्हणे जो आपुले, तोची साधू ओळखावा देव तेथीची जाणावा. ऐका.